प्रत्येकाचं स्वप्न असतं की शिकून काहीतरी बनावं. यासाठी काही जण डॉक्टर बनण्याचं स्वप्न पाहतात, काही इंजिनियर, तर काही लोकांचं स्वप्न एक प्रोफेशनल वकील बनण्याचं असतं. अनेक विद्यार्थी वकिलीचं शिक्षण घेतात, मात्र यशस्वी वकील बनण्याकरिता नेमक्या कोणत्या गोष्टी लक्षात ठेवणं आवश्यक आहे, या संदर्भात माहिती दिली आहे वर्ध्यातील ॲडव्होकेट दिनेश शर्मा यांनी. जाणून घेऊयात. सक्सेसफुल वकील बनण्याकरिता ज्युनियर लोकांना मी काय सल्ला देणार, तर पहिली सल्ला मी हे देणार आहे त्यांना की त्यांच्यामध्ये अभ्यासू वृत्ती पाहिजे. जितकं जास्त वाचनाची सवय असेल तितकं त्यांना जास्त मटेरियल त्यांच्या जवळ आर्ग्युमेंट करताना उपलब्ध राहील. कारण रोज नवीन नवीन कायदे येतात, सुप्रीम कोर्ट, उच्च न्यायालयाचे नवीन नवीन जजमेंट रोज येतात, कायद्यामध्ये बदल होतात. हे वाचला जर तुम्हाला वाचण्याची जर सवय असेल तर तुम्हाला हे माहीत असेल. असं होऊ शकत नाही की तुम्ही कॉलेजमध्ये जे वाचलं ते तुमच्या आयुष्यात तुम्हाला वकील होताना पुरत नाही. दुसरी गोष्ट आहे की तुमच्यामध्ये नवीन चॅलेंजेस घेण्याची सवय असली पाहिजे. नवीन नवीन गावात जाऊन तिथे जे दावे राहतात त्यामध्ये उभं राहून त्यामध्ये काय कॉज ऑफ ॲक्शन आहे ते तुम्हाला पाहण्याची सवय असली पाहिजे. जजेससमोर उपस्थित होताना तुम्हाला नवीन नवीन एक चॅलेंजेस येतात, त्यांचे व्ह्यू पॉईंट तुम्हाला माहीत पडते. तुम्ही जितकं फिराल, जितक्या जास्त कोर्टात तुम्ही हजर राहाल, जितक्या मोठ्या वकिलासोबत तुम्ही भांडाल कोर्टात, तितकं तुमचं नॉलेज वाढतो आणि त्याचा फायदा नंतर तुम्हाला आपल्या आयुष्यात एक सक्सेसफुल वकील बनण्यामध्ये होतो. मी स्वतः माझ्या आयुष्यात पुष्कळ मोठ्या मोठ्या वकिलासोबत माझे भांडण झालेले आहे, वादविवाद झालेले आहे आणि त्या प्रत्येक अनुभवातून मी संपन्न झालेलो आहे. आज मी त्या प्रत्येक सिनियर वकीलला माझा गुरु समजतो. कारण त्यांच्यामुळे मला शिकायची जी संधी मिळाली ती मला कॉलेज महाविद्यालयामध्ये मिळू शकली नसती. मोठ्या मोठ्या गोष्टी त्यांच्या एक एक आर्ग्युमेंटमध्ये मी शिकलेलो आहे. तर मी प्रत्येक ज्युनियर वकीलला ही सल्ला देईल की कोणतीही केस घ्या, त्यामध्ये पूर्ण प्राणपणाने लावून टाका. नवीन नवीन कायदे वाचा, नवीन नवीन सुप्रीम कोर्टाचे, हायकोर्टाचे जजमेंट वाचा आणि आर्ग्युमेंट ऐका लोकांचे, त्यांची बोलण्याची भाषा ऐका, त्यांची वोकॅब्युलरी पहा, तुम्ही त्यांचे शब्दकोश पहा आणि त्यामधून तुमच्यामध्ये सुद्धा एक वकील जन्मतो. वकील कधीही कॉलेजमध्ये जन्मत नाही, हे माझे अनुभव सांगतो. 12वीच्या परीक्षा झाल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांच्या मनामध्ये कोणतं क्षेत्र निवडावं या संदर्भात संभ्रम असतो. तर तुम्ही देखील वकील बनण्याचं स्वप्न बघत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी मार्गदर्शनाचा ठरू शकतो. तुम्ही देखील वकील बनण्यासाठी तयारी करत असाल किंवा वकिलीचं शिक्षण घेत असाल तर यशस्वी होण्यासाठी कोणत्या गोष्टी जाणून घेणं गरजेचं आहे या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून आपण माहिती जाणून घेतली आहे. अमिता शिंदे, न्यूज 18 लोकल, वर्धा.